गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम हलके फुलके आणि कमी वेळात होणारे असे स्नॅक्स. त्यासाठी मी इथं घेतलेले आहे मुरमुरे 1 वाटी, 2 बटाटे किसणीने किसून, रवा घेतलेला आहे 4 टेबलस्पून, लसूण, अद्रक, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि जिरा, हळद घेतलेली आहे, मीठ, बेसन आणि कांदा घेतलेला आहे कट करून. सगळ्यात आधी आपण मुरमुरा जो आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात 1-2 वेळेस. आणि 10 मिनिट फुलून येण्यासाठी ठेवून द्यायचं. दहा मिनिट झालेले आहेत. आता आपण मुरमुऱ्यामध्ये रवा टाकूयात. बेसन टाकूयात, कांदा टाकूया, बटाटा टाकूयात किसून घेतलेला, मीठ, हळद, लसूण आणि अद्रक टाकून घेऊया, हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरा आणि कोथिंबीर टाकून घेऊयात. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. मी थोडंसं टाकत आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाणी अजिबात टाकायचं नाही, हे असंच मिक्स करून घ्यायचं. आता आपण एक कढई ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे भजे ज्याप्रमाणे आपण सोडतो त्याप्रमाणे सोडूयात तेलामध्ये. आणि हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायचे आहे. पलटून घेऊयात आपण. आपल्याला दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही याला स्नॅक्स, भजे काही नाव देऊ शकता. दिसायला सेम हे कांद्याच्या भजीसारखे दिसतात, खायला पण छान असे टेस्टी लागतात. एक वेगळं काहीतरी. अशा प्रकारे आपण आलटून पलटून हे चांगले डार्क ब्राऊन असे फ्राय करून घेणार आहोत. आपली भजी तयार झालेली आहेत, एकदम अशी क्रिस्पी. आपण आता हे काढून घेऊयात. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
अशा प्रकारे मी बाकीची पण भजी करून घेते. बघा आपली सगळी भजी तयार झालेली आहेत. एकदम छान असं नवीन काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण ही अशी भजी तयार केलेली आहेत. बाहेरनं एकदम क्रिस्पी, आतून एकदम अशी मऊ, खूप छान अशी भजी झालेली आहेत. चला तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.